नमस्कार मित्रांनो, आज 8 मे आहे आणि 8 मे म्हणजे वर्ल्ड थॅलेसिमिया डे म्हणजे जागतिक थॅलेसिमिया दिवस म्हणून साजरा केला जातो. आता माझा व्हिडिओ थॅलेसिमियावरचा तुम्ही ऐकला असेल, पाहिला असाल, पण आता हा 8 मे फार महत्त्वाचा दिवस आहे आणि थॅलेसिमिया आजारसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. थॅलेसिमिया हा आजार असतो काय? तर थॅलेसिमिया म्हणजे ह्या मुलांना रक्त चढवावं लागतं आणि ह्यांच्यामध्ये रक्त उत्पत्ती करण्याची जी फॅक्टरी असते ती व्यवस्थित काम न केल्यामुळं रक्त व्यवस्थित तयार होत नाही आणि व्यवस्थित रक्त न तयार झाल्यामुळं त्या रुग्णानं वारंवार दर महिन्याला 1.5 महिन्याला आपल्याला रक्त चढवावं. आता थॅलेसिमिया जो आजार आहे हा एक जेनेटिक आजार आहे, म्हणजे हा एक अनुवांशिक आजार आहे आणि हा खरं सांगायचं झालं तर जेनेटिक आजारांमधला सगळ्यात कॉमनेस्ट आजार आहे. म्हणजे तसे जेनेटिक आजार हे थोडेसे रेअर असतात, पण थॅलेसिमिया हा जेनेटिक आजारमधला सगळ्यात कॉमनेस्ट आजार आहे आणि भारतामध्ये अजूनही दरवर्षी 10,000 पेक्षा जास्त मुलं थॅलेसिमिया मेजरची जन्माला येतात आणि हा फार मोठा आकडा आहे, लक्षात घ्या. कारण की ही मुलं जी जन्माला येतात त्यांना आपल्याला कायम दर महिन्याला रक्त चढवत राहावं लागतं आणि ह्यांचं आयुष्य साधारण नॉर्मल नसतं आणि ह्यांचं आयुष्य हे 30-40 वर्षापर्यंत असतं साधारण. त्यामुळं आजच्या ह्या वर्ल्ड थॅलेसिमिया डेच्या दिवशी आपल्याला थॅलेसिमियाबद्दल थोडी माहिती करून घेणे, याला कसं टाळता येईल हे बघणे आणि कसं ह्यांचा उपचार केलं जातं हे बघणं अत्यंत गरजेचं आहे. जसं मी सांगितलं, हे एक जेनेटिक आजार आहे. तर या जेनेटिक आजारामध्ये काय होतं तर आपले जे पालक असतात किंवा आई वडील असतात त्यापैकी समजा एकाला जर का जेनेटिक फॉल्ट असेल, म्हणजे आपल्याकडे 2 क्रोमोझोम्स असतात, आपल्या प्रत्येक पेशीमध्ये 2 क्रोमोझोम्स असतात आणि त्या क्रोमोझोमवरती आपल्याला एक जीन्सची जोडी दिलेली असते. जसं आपल्याला 2 किडनी दिलेले आहेत, 2 कान दिलेले आहेत, 2 डोळे दिलेले आहेत, त्या पद्धतीनं 2 जीन्स प्रत्येक सेलमध्ये असतात आणि त्या जीन्समधला समजा एक जीन फॉल्टी असेल तर त्याला आपण थॅलेसिमिया मायनर म्हणतो. आणि पालकांमध्ये समजा एका पालकला समजा एक जीन फॉल्टी असेल आणि दुसऱ्या पालकाचा दोन्ही जीन्स जर का नॉर्मल असतील तर त्यांना होणारी मुलं ही आयदर नॉर्मल असतील किंवा मायनर असतील. या दोन्ही सिच्युएशनमध्ये काही प्रॉब्लेम नाही. भारतामध्ये साधारणपणे 3 ते 5% लोकांना थॅलेसिमिया मायनर हा प्रॉब्लेम असतो. पण समजा चुकून 2 थॅलेसिमिया मायनर रुग्णांनी जर का लग्न केलं आणि त्यांना जे मुलं होतील त्यातले 25% मुलं म्हणजे 4मधला एखादा मूल हे थॅलेसिमिया मेजरचा असू शकतो. थॅलेसिमिया मेजर कधी होतो? जेव्हा त्या रुग्णामध्ये दोन्ही जीन्स जे आहेत ते प्रॉब्लेमॅटिक असतील. तर एक जीन खराब असेल तर दुसरं जीन काम चालवून घेतो, पण दोन्ही जीन्स जर का खराब झाले तर त्याला थॅलेसिमिया मेजर होऊ शकतं. म्हणजे महत्त्वाची गोष्ट अशी की 2 थॅलेसिमिया मायनर लोकांनी लग्न जर का टाळले, आपण जर का लग्नाआधी स्क्रीनिंग केली की 2 थॅलेसिमिया मायनर लोकांनी लग्नच करू नये, तर आपल्याला थॅलेसिमिया मेजर रुग्ण ह्या जगामधून जन्मापासून थांबवता येते. आणि हे जे थॅलेसिमिया मेजर मुलं जे जन्माला येतात त्यांना योग्य पद्धतीने काळजी घ्यावी लागते, पालकांना थोडं संयम ठेवावं लागतं आणि त्यांची व्यवस्थित ट्रीटमेंट करत त्यांना आपण रक्त वगैरे चढवू शकतो. रक्त चढवल्यामुळं लोह वाढतं आणि लोह वाढल्यामुळं शरीरामध्ये लिव्हरला किंवा हृदयाला इजा निर्माण होऊ शकते आणि त्यामुळं त्यांचं लोह नियंत्रित करण्याच्या ट्रीटमेंट, गोळ्या, इंजेक्शन्स वगैरे सुद्धा रक्त चढवण्याबरोबर घ्यावे लागतात. थॅलेसिमिया मेजरला ट्रीटमेंट जर का म्हटली किंवा ह्याला पूर्णपणे बरा करायचा म्हटला तर बोन मॅरो प्रत्यारोपण म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन ही एकमेव ट्रीटमेंट आहे ज्याच्याने आपण ह्याला पूर्णपणे बरं करू शकतो. येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये आपल्याला जीन थेरपी सुद्धा मिळू शकते. जीन थेरपी म्हणजे तो जीन जो खराब आहे त्या जीनला काढून नॉर्मल जीन तिथं घालणे, ही जी ट्रीटमेंट पद्धती आहे ही काही वर्षांमध्ये आपल्याला बघायला मिळेल, जी की आता फक्त रिसर्चमध्ये आहे. पण आजच्या काळामध्ये याच्यावर जर का ट्रीटमेंट म्हटली तर ती म्हणजे बोन मॅरो प्रत्यारोपण आणि जे बोन मॅरो प्रत्यारोपणची सगळी माहिती सविस्तर मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये, आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आणि थॅलेसिमिया रुग्णांची आपल्याला व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. थॅलेसिमिया रुग्ण जे असतात त्यांना ट्रीटमेंट त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि सर्व रुग्णांना म्हणजे कुठेही रुग्ण असू दे, कोणत्याही परिस्थितीत असू दे, गरीब असू दे, श्रीमंत असू दे, सर्वांपर्यंत ती ट्रीटमेंट पोहोचली पाहिजे. हाच 8 मे 2024चं धोरण आहे की ट्रीटमेंट अफोर्डेबल म्हणजे स्वस्त असली पाहिजे, सगळ्यांना झेपण्या एवढी असली पाहिजे आणि त्याबरोबरच ती ट्रीटमेंट सर्व रुग्णांपर्यंत, सर्व परिवारांपर्यंत ही पोहोचली पाहिजे. आणि हे धोरण घेऊन आपण पुढे जाणार आहे आणि कोणताही थॅलेसिमिया रुग्ण हा ट्रीटमेंट विना राहू नये हे आपण आज 8 मे रोजी संकल्प करूया. माझ्या चॅनलला लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओज घेऊन आपण नक्की भेटत राहू. थँक्यू. धन्यवाद.